संस्कार मूर्ती ज्यांची शिक्षण क्षेत्रातली सेवा संपली आणि निवृत्तीचा निर्णय झाला, त्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमचे मित्र जे आवटी सर, त्यांच्या पत्नी सुलभा आवटी, कार्यक्रमाला उपस्थित राहुल जे गेले ते खासदार आदरणीय अमोल कोल्हे साहेब, आमचे जुने काळातील मित्र आणि आता वारकरी संप्रदायातले अर्धैव पंकज महाराज अर्थात चेतनानंद महाराज, आमचे सर्वांचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार आमचे भाचे अतुल बेनके साहेब, डॉक्टर गणपतराव टुपरे, या गावातील जे मालदार आहेत ते महालदार, असिफभाई महालदार, अतिशय गोड माणूस आहे. नुसताच या म्हणतो भेटायला, त्यांचा भेट काय होत नाही, पण अतिशय चांगला माणूस आहे, गावातील दायशूर माणूस. उपस्थित सर्वच नेतेगण, बंधू आणि भगिनी, जे आवटी त्यांचा मुलगा पहिल्यांदाच भेटला मला आणि म्हटलं मी आवटी सरांचा मुलगा. म्हणलं मला एक सांग, जीकेचा लॉंग फॉर्म काय? कारण ते पत्रिका सुद्धा जीकेच लिहिले, गोपाळराव कुडली. आणि खरं तर शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायची सवय. ह्या शाळेतून जे शिक्षक होते, मुख्याध्यापक होते, ते आमदार झाले, ते सुद्धा विना आवटी, बरोबर, दीपक चेवडी. जे दुसरे पंचायत समितीला निवडून आले ते जीवी आवटी, आणि आज रिटायर होत आहेत ते जीके आवटी. अतिशय गोड, अतिशय धडपड अशा प्रकारचा तरुण, BA झाला होता, नोकरी करायची इच्छा होती, या शाळेतच इथं राहायचा विचार होता. आणि म्हणून मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना मला भेटायला आले जीके सर, आपले जिजेबा आवटी सर, आणि म्हणाले वा आमचा मित्र आहे, याला नोकरीच्या निमित्तानं तुम्ही मदत झाली पाहिजे. अडचण होती रोस्टरची, रोस्टरमध्ये हे बसत नव्हते, त्याला पर्याय काय म्हटलं, शिक्षणाधिकारी रानडे सर होते, त्यांना बोलवलं, रानडे सर हे काम करायचंय, काय करावं लागलं, एक तुकडी वाढून द्यावी लागेल. एक तुकडी वाढून दिली, 1.5 शिक्षक वाढला, रोस्टर जमलं आणि जे काय आवटींची ऑर्डर निघाली. अतिशय महत्वाचा माणूस आहे. कालांतराने लग्नाला गेलो, सुरुवातीवर त्यांचं लग्न कौलारू घर, आता घर इतकं मोठं झालंय, कारण सुरुवाताईचा आणि कमलताईचा जो भाऊ आहे तो आपला निलेश बोरचटे, मोठा माणूस आला, मोठा, प्रचंड ताकद त्या कुटुंबाने निर्माण केली. 1996ला सुरुवातही नोकरीत आल्या, जिल्हा परिषदला शिक्षिका झाल्या. त्यावेळेस जेवढे अर्ज येतील तेवढ्यानं निवृत्त आपलं नेमणूक पत्र देतच होतं, कारण शॉर्टेज होतं, बॅकलॉग होता मोठा. आणि नंतर कालांतराने त्यांची मोठी बहीण कमलबाई काशी, तिला मी बोलून घेतलं माझ्या संस्थेत येणगावला, त्यांना शिक्षक पदाचं तिथे ऑर्डर दिली आणि त्या आमच्याकडे रुजू झाल्या. या कुटुंबाचा अतिशय जवळचा संबंध आहे, अतिशय गोड माणसं आहे. आणि म्हणून त्यांचं हे आजचं निवृत्तीचा दिवस, सत्काराचा दिवस, आणि त्या कार्यक्रमाला आपण स्वतः हजर राहिला पाहिजे, या भावनेवर मी आलो. अतिशय आनंद झाला. सगळेच नेतेगण, अमुक सगळेच आपण सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित, तुमचं मी स्वागत करतो. ह्या यांच्या नवरा बायकोच्या, म्हणजे आता बायको अजून रिटायर व्हायला 7 वर्ष अवकाश आहे, सुरुवात आहे म्हणाले, अजून 7 वर्ष आहे. आणि हा बाबा काही शांत बसणार नाही, याला राजकारणाची तर खूप आवड आहे. आता जास्तीत जास्त राजकारणात जाईल, एखादी निवडणूक सुद्धा लढवेल, काही हरकत नाही लढवायला सुद्धा कधी. म्हणून त्यांच्या उरलेल्या आयुष्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आवर्जून मी दुधवडे गायकाचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि त्याच्याबरोबर गायलेली जी मुलगी आहे ती आपल्या वल्लभची मुलगी असं मला कळलं, वल्लभ शेळके सरांची, ती सुद्धा खूप छान गाते, तिलाही धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.